म्हणजे अखेरचा सामना खेळण्यासाठी ते सुसज्ज झालेले आहेत। या ठिकाणी मात्र आपल्या तिसऱ्या फेरीतील हा पहिला सामना म्हणजे शेंदूर विपक्ष साडगाव दोन्ही संघांमध्ये कलगीतुरा पाहावयास मिळेल। वैभव आपण लवकरात लवकर यायचं आणि बाकी संघाच्या खेळाडूंनी लगेच क्षेत्ररक्षणासाठी जायचं। मी विनंती करतोय सर्वांनी प्रवीणजी ठाकरे सर। नक्कीच बघा या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवत वैभव पाचघरे यांनी वेदांतला मॅन ऑफ द मॅच साठी कधी पाचारण केलं गेलंय, डेडिकेट केलाय वेदांतला हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार। ज्याने चांगली गोलंदाजी केली त्याचा मनोबल आणि त्याचा आत्मविश्वास उंचावण्यासाठी हा डेडिकेट केले गेलेला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आमचे प्रवीणजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा प्रेझेंटेशन कक्षामध्ये दिला जातोय। कॉंग्रॅच्युलेशन, चांगली कामगिरी तुझ्या माध्यमातून आणखी होत राहो, हीच खूप साऱ्या शुभेच्छा। आणि लगेच साडगाव संघ आपण वेळेचा कुठली वेळ न घेता आपण या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं। हेल गणेशच्या बॅटिंगच्या माध्यमातून आपण बघितल्या धावा त्याने जोडल्या तब्बल 24 धावा आणि त्याच प्लॅटफॉर्मवरती इथे धावांचा कळस चढवतोय राम पाटोळे। हो 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 लो बॅकलिप लो ठेवला, अगदी बॅट अँड पॅडच्या मधून चेंडूला खोदून काढलं वाईडीस एक्स्ट्रा कव्हरला, तिथे शॉर्ट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला। राम पाटोळे यांनी थांबवलं की थांब बेटा थांब, मी पण बॅट फिरवू शकतो, मी पण फटका गिरवू शकतो। धावसंख्या इथे होत असताना 46 वरती 2 गडी बाद। आई गावदेवी शेंद्रून संघ इथे पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय मित्रांनो। काहीसे प्लेयर महत्त्वाचे प्लेयर नाहीत सुद्धा तरी सुद्धा इथे धावसंख्या कशी चांगली होईल हा प्रयत्न केला। विशेषतः गणेश याने सोपान भुईने सुरुवात केली आणि गणेशने त्या सुरुवातीला चांगला भिंती दिला रचून इथे टर्न केलाय, चेंडूला येऊ दिलं, पॉज घेतला। अगदी आधी मानसिकता वेगळी होती राम पाटोळे यांची, परंतु त्यानंतर स्वतःला सावरलं, बॅट आणि थायच्या जवळून चेंडू गेला होता सिंगलसाठी आणि जी आवश्यक होती ओम पाटोळे यांना स्ट्राईक ती मिळाली आणि धावसंख्या पाहतो आपण 47 वर 47, 2 गडी बाद। इनिंगचे 2 चेंडू शिल्लक, काही धावसंख्या 50च्या पार जाईल तो प्रयत्न करेल का ओम पाटोळे, बघूया आपण। प्रयत्न केलाय आणि उडवला फुल टॉसला, फुल टोल वसूल झालाय तिथे, फिल्डरने प्रयत्न नाही केले, येतोय षटकार। झाली आहे आणि जाऊन पोहोचलेली आहे बरोबर 53 वर 53, 2 गडाच्या मोबदल्यामध्ये। हा चेंडू क्रमांक 5वा होता प्रेक्षकांनो आणि पाहता पाहता धावसंख्या जसा आपण उल्लेख केला की 50च्या पार जाईल का, लगेच तो तडाखा दिला आणि ती धडक होती आणि चेंडूनी सडक गाठली होती मुरबाड शहापूरची। तो फेकलेला फटका पाहिला आपण ओम पाटोळेकडून आणि ते आता फेअर डिलिव्हरी सर, इट्स अ फेअर डिलिव्हरी, नो बिमार नाहीये। आणि हा शेवटचा चेंडू इनिंग मधला राम पाटोळेचा मुलगा ओम पाटोळेसाठी चेंडूला फेस केलं, तिथे चेस केला पण तो खराब शॉट निवडला आणि तिथे ओम स्वतः नाराज आहे की तू चेंडू सोडू द्यायचं होतं, तिथे झेल टिपला बॅकवर्ड पॉइंटला फलंदाज बाद। धावसंख्या स्थिर 53, 54 धावांचं टार्गेट जिंकण्यासाठी साडगाव संघापुढे। पवार साहेबांचं निधन झालं आणि समोर त्यांचा आपण बॅनर पाहतोय, पण तुम्ही नुकतीच चर्चा केली आमचे सागरजी भावरते असतील, विनायकजी निश्चित असतील यांच्याबरोबर की काही मिनिटांमध्ये किंवा काही वेळेमध्ये इथे मोठा बॅनर असेल साहेबांचा, ज्याचं अगदी आपण सजावट करण्यात दिलेलं आहे। 10 बाय 10चं बॅनर असेल, कारण फार मोठी व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे अजित पवार साहेब।
माननीय आपले उपमुख्यमंत्री सुद्धा होते. फार मोठी पदं ज्यांनी भूषवली. साहेबांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी महाराष्ट्रातील देवळाली प्रवरा इथे झाला होता. अनंतराव आणि आशाताई पवार यांच्या पोटी जन्म झाला. साहेबांचे वडील अजित पवार साहेब जेव्हा 18 वर्षाचे होते तेव्हा वडील निघून गेले. श्रीनिवास वडिलांचं नाव आणि भावाचं नाव, मुलाचं नाव श्रीनिवास आणि विजया नावाची बहीण साहेबांना आहे. महाराष्ट्रातील माजी मंत्री पद्मश्री बाजीराव पाटील यांची मुलगी सुनेत्रा पवार हिच्यासोबत साहेबांचं लग्न झालं. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांचे काका म्हणजेच आपले लाडके शरद पवार साहेब त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून अजित पवार साहेबांनी 1982 रोजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावरती निवडून येऊन राजकारणामध्ये पहिल्यांदा प्रवेश केला. 1991 मध्ये ते पुणे जिल्ह्यात मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आणि त्यानंतर पुढील 16 वर्ष त्या पदावरती राहिले. 1991 मध्ये ते बारामती संसदीय मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेवरती निवडून आले. नंतर त्यांनी त्यांच्या काकांसाठी म्हणजे शरद पवार साहेबांसाठी जागा सोडली, जे पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री झाले आपले शरद पवार साहेब. आपल्याला माहिती आहे त्यांचं कारकीर्द. त्यानंतर पवार त्यांच्या स्पष्ट आणि व्यावहारिक नेतृत्व शैलीसाठी ओळखले जात होते, म्हणजे आपले लाडके अजित पवार दादा, आणि त्यांचं टोपण नाव दादा त्यांना देण्यात आलं. नंतर ते बारामती विधानसभा मतदारसंघातून 7 वेळा महाराष्ट्र विधानसभेवरती निवडून आले. त्यांनी पहिल्यांदा 1991च्या पोटनिवडणुकीमध्ये विजय प्राप्त केला आणि त्यानंतर 1995, 1999, 2004, 2009, 2014 मध्ये सलग 5 वेळा ती निवडणूक जिंकली आणि 1991 ते 92 पर्यंत मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांच्या सरकारमध्ये कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलं होतं. असे आपले लाडके अजित पवार दादा जे आपल्यामधून निवडून गेले आणि विद्यमान ते आपले लाडके उपमुख्यमंत्री सुद्धा होते. फार मोठा त्यांचा दबदबा होता आणि फार मोठी कारकीर्द. त्यांचे अनेक चाहते, त्यातील आपले चाहते आपण पाहतोय ठिले गावातील पूर्ण हे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मंडळ, त्यांच्या प्रेमाखातर आपण त्यांना आदरांजली वाहतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने ठिलेकर चषक 2026 ही स्पर्धा पहिली इनिंग समाप्त झाली बघितलं आपण आणि 54 धावांचं टार्गेट मनाशी बाळगून, ध्यानाशी, हाताशी बाळगून सलामीचे फलंदाज आपण आलेले पाहतो. सचिनच्या सोबतीला केतन आलाय साडगाव संघाकडून आणि फ्रंटलाईन गोलंदाज ओम पाटोळे सज्ज झालाय. ओम राम पाटोळे. शेंद्रून संघाला 2 धावची पेनल्टी आम्ही आकारतोय. का त्याचा एक मिडॉनचा फिल्डर बघा, आपण पाहू शकता त्यांची जर्सी, जीन्स आणि टी शर्ट ज्याने धारण केलं आणि ते पळतात बघा. तिकडेच चेंडू गेला बघा. मला आता बोलायचीच गरज नाहीये. साहेबांनी फक्त टोपी नाही घातली, तर ते अनेकांना टोप्या घालण्यामध्ये माहिर आहेत साहेब. इथे पंचांनी नोचा इशारा केला असं वाटतंय. ओव्हर स्टेप नो. हो, इथे पहिल्या चेंडूमध्ये चुकी झाली असं वाटतंय ओम पाटोले यांच्याकडून. ओव्हर स्टेप नो. फार या गोष्टी नुकसानदायक असतात, कारण तुम्ही धावसंख्या उभी केली आहे, ती समोरचा संघ फाईट देऊ शकतो. इझिली जर घेतलं तुम्ही तर समोरचा संघ तुमच्यावरती हावी ठरू शकतो. हा फ्रीडचा चेंडू आहे आणि सुंदर काढला होता, पण विकेट कीपर पप्पा ये क्या कर दिया, पप्पा आपने ये क्या कर दिया मेरा. यहाँ पे बहुत अच्छा बॉल था, डिलिव्हरी था आणि हा चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. सुरू झालाय. धावा आल्या पाहिजेत, त्या कशा का होईना बघा. नो पडला आणि त्याचा पूर्णपणे फायदा मिळाला. नशिबाची साथ मिळाली. फटक्यामध्ये ताकद नव्हती, फटक्यामध्ये कॉन्फिडन्स नव्हता, पण तो विकेट किपरच्या तिथून चेंडू गेला होता तो लॉंग स्टॉप रिझनकडे 4 धावांसाठी. मिस स्टॉपिंग स्ट्रोक आहे. विकेट किपर घेणार की बॉलर घेणार. ओहो, एकमेकांना कॉल देणं गरजेचं आहे राजा. निदान एकमेकांना सांगा तरी की मी घेऊ शकतो. इट्स माय कॅच, इट्स माय कॅच, आय विल टेक इट, आय मस्ट टेक इट, असा आवाज दिला पाहिजे, मेसेज दिला पाहिजे. कारण मेसेजची दुनिया मित्रांनो. सकाळी सकाळी उठल्यावरती मोबाईलमध्ये कोणाचा मेसेज आला नाही तर आपण नाराज होतो. अरे आज मला मेसेज का नाही केला, काय झालं असेल, का नाराज झाला माझा मित्र, माझी मैत्रीण, माझे सगळं सोबती, आणि आपण त्याची वाट बघत असतो. फार ही दुनिया पुढे गेली आहे. धावसंख्या 7 वरती आहे, 7. बॅटची कडा, आय थिंक सो नाही का, हो कडा आहे. म्हणजे मी बोललो ते खरं झालं का, मला इथपर्यंत आवाज आला होता साधारण, आणि पंचांनी राज ठाकरे साहेबांनी लगेच अनुमोदन दिलं आणि फलंदाज बाद झाला. कॉट बिहाइंड.
इशारा. ओ माय गॉड, तिथे काय झाले, ओव्हर स्टेप नो टाकतायत गोलंदाज ओम पाटोळे आणि पंच पुन्हा दर्शवतात आम्हाला पुढचा चेंडू फ्रीट असेल. चेंडू चांगले टाकतोय, लाईन आणि लेंथ मस्त निवडली होती या ठिकाणी. आता सुद्धा अगदी तिथे बॅटर बघितला पण ते अचंबित झाले होते. त्यांना सरप्राईज करणारा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लाईन असताना सुद्धा चेंडू अगदी वेगाने गेला होता, कायसा वळण घेत असताना कट झाली होती. परंतु इथे मात्र काय झालं तर पुन्हा एकदा पाय ओव्हर स्टेप झालं. तीच म्हणायची वेळ आली की हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, जहा मेरा पैर पडा वहा चुना कम था. 2 वेळा तो पाय पडला आणि तिथे आता अजून एक दुसरी फलंदाज रन आउट. मी प्रयत्नाची पराकाष्ठा करणार, मी जिद्द करणार. मला माझ्या वडिलांनी शिकवले ते. आणि इथे धावसंख्या 9 असताना दुसरा गडी बाद झालेला आहे. 9 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम पाहतो आपण साडगाव संघ, ज्यांना धावांची साठवण करायची आहे, जेणेकरून ह्या विजयाची आठवण त्यांना इथे कोरता येईल. परंतु हा सामना आठवणीमध्ये राहील, कारण ओरिजिनल काही प्लेअर नसताना सुद्धा इथे आई गावदेवी शेंद्रून संघाने चांगली फाईट दिली आहे. आणि तसं पाहता पहिली इनिंग बघितली आपण, 53 धावाने सजवली आहे. त्यामध्ये सजावट करणारे उत्कृष्ट क्रिकेटर ठरले. पहिल्या इनिंगमध्ये गणेश आणि सोपान भुईरने सुरुवात करून दिली होती. ओम पाटोले सुद्धा चांगलं, ज्याने पाठबळ दिलं. ओमने सुद्धा एक षटकार, एक चौकार लगावला आणि तोच ओम आता इथे बॉलिंग करतोय पुढचा चेंडू घेऊन देवासाठी. देवाने हा ड्राईव्ह केला, फुलटॉसला शॉट एक्स्ट्रा कवरला. तिथे छान फिल्डिंग, वा सुंदर फिल्डिंग गणेश यांच्याकडून. त्यांनीच तर बॅटिंग केली, त्याचा उल्लेख केला आपण प्रेक्षकांनी. तोच इथे आता चांगली फिल्डिंग करतोय. आणि ओम आणि पाटोले आणि गणेश ही चांगली जोडी पाहतो आपण ह्या टीम ब्रिगेडमध्ये तसं पाहता. आणि बाकी बरेचसे फिल्डर नाही आहेत तरी सुद्धा आपण हंगामी प्लेअर घेतले. 2 धावांची पेनल्टी सुद्धा स्वीकारली आहे शेंद्रून संघाने. आपण पाहतोय आता धावसंख्या 10 वरती आहे, 2 अंकांमध्ये. फुलटॉस उडवलाय, काय तिथे लॉंग ऑफ झेल टिपेल, ओ टिपला झेल, फलंदाज फेल. व्हॉट अ कॅच, मस्त अगदी 2 मांडींच्या मध्ये पूर्णपणे आपल्या हाताच्या मुठीमध्ये विसंबून घेतलं, जसं इम्रान हाशमी मलिका शरतला मिठीवत घेतोय. आणि इथे फलंदाज बाद झालाय. धावा मी जोडतोय, लक्षात घ्या, कारण इथे पण कुठल्याही संघाला इथे माफी नाहीये. 2 धावा जोडल्या गेल्या आणि त्यांचे 12 खेळाडू सुद्धा बघतायत. धावसंख्या आता 12 कंप्लीट झाली. ॲडिशन केलं आम्ही पेनल्टीचं, मस्त कमबॅक केलं. वा, हेच तर राम पाटोले साहेबांचं पराक्रम आहे. त्यांचे धडे आहेत की माझा मुलगा कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. म्हणतात ना की नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. जशी एखादी छोटीशी मुंगी मोठा दाणा सुद्धा अगदी ओढत नेत असते, ती हिंमत ठेवत असते आणि दाणे जमा करते. तसंच या ठिकाणी विकेट कसे जमा करता येतील हा प्रयत्न केला आणि तब्बल 3 धक्के लागले या पहिल्या षटकामध्ये, ओम पाटोलेच्या षटकामध्ये. आणि त्यांनी 2 फ्रीट देऊन सुद्धा मस्त कमबॅक करण्याचं षटक हाताळलं. 10 धावा दिल्या आणि पेनल्टीच्या 2 धावा जोडून इथे 12 धावसंख्या पाहतो आपण. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साडगाव संघाची धावसंख्या 54चं टार्गेट आहे. म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये सांगा बघू 41 धावांची गरज. बाप करा, 42 धावांची गरज आहे. येस, करेक्शन, सॉरी फॉर दॅट. 42 धावांची गरज 12 चेंडूंमध्ये. देवा स्ट्राईकला, एक पाय हवेमध्ये, डान्सिंग डाऊन द ट्रॅक. तिथे मात्र झेल टिपल्या कव्हर पॉइंटला. व्हॉट अ कॅच, फलंदाज झेलच्या रूपामध्ये बाद. मामाने चेंडू टाकला आणि भाच्याने झेल पकडला. म्हणजे बॉलर जे आहेत ते चेतन, ते दादूचे मामा आहेत. एक प्रकारे दादूने मामाला मामा नाही बनवलं आणि मस्त झेल टिपवला. सुंदर अगदी तालमेल पाहतो आपण. बाप बेटे और मामा भांजे भी ये मैदान में आ गए.
आणि शेंद्रून संघ अगदी जिथे कमी तिथे आम्ही अशी हमी देणारे कार्य करत असताना इथे विकेटचं पतन झालं. 12 धावसंख्या असताना तिसरा झटका लागलाय, माफ करा 4था झटका लागलाय टीम साडगाव संघाला. चांगली बॉलिंग, चांगली फिल्डिंग, काहीशा चुका झाल्या त्या बॉलरकडून, परंतु त्या कमबॅक करणाऱ्या झाल्या ओम पाटोलेकडून. त्यामध्ये नुकसान मारसं झालं नाही. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय बॅकवर्ड झोनकडे. स्क्वेअरचा फिल्डर तिथे येतोय गणेश आणि फिल्डिंग करून फेकी करेपर्यंत सोपानजी भोईर कलेक्शन करतायत. त्या दरम्यान सिंगलची प्राप्ती. सिंगल या धावसंख्या हळूवार गतीने पुढे जात आहे. 13 वरती आहे. 4 गडी बाद 60वा साडगाव संघाची धावसंख्या. साडगाव विरुद्ध आई गावदे शेंद्रून. आई गावदे शेंद्रून संघाला पहिल्या मॅच नंतर बाय मिळाली होती आणि तो संघ इथे तिसऱ्या फेरीमध्ये इथे हा सामना खेळतोय. टर्न केला पुन्हा एकदा. इथे काय चेंडू थांबवता येईल काय? येस, गणेश आहे. प्रथम तुला वंदितो. मस्त का परफॉर्मन्स गणेशचं बॅटिंग मधून सुद्धा आणि फिल्डिंग मधून. बघा ती जागा पूर्णपणे तो सांभाळतोय, ती दिशा, ती रेषा आणि ती सीमारेषा सांभाळतोय पूर्णपणे, संपूर्णपणे. आपल्या संघासाठी आपलं संपूर्ण कसं देता येईल हा प्रयत्न करतोय. त्यामध्ये असेल राम पाटोले, ओम पाटोले, दादू असेल, चेतन असतील, गणेश, सोपानजी भोईर, सर्व काय आधी आपापलं या ठिकाणी प्रयत्न करतात आणि आपापली पराकष्ट करत असताना आपल्या संघाला विजयापर्यंत कसं नेता येईल हा प्रयत्न करतायत. ओ चेंडू खाली ठेवलाय. मस्त, छान, अतिउत्तम, फॅब्युलस पीस ऑफ डिलिव्हरी फ्रॉम मिस्टर चैतन्य. चैतन्याची निर्मिती झाली आहे. चैतन्यमय वातावरण निर्माण केले या सामन्याने. असं वाटलं होतं की जशी चर्चा झाली आमची शशिकांत दादांच्यावर की सर मेन हुकमीचे खेळाडू नाही आहेत, कसं काय होणार. म्हटलं नाही, धावसंख्या फायटिंग जर झाली ना तर चांगली फाईट देतील शेंद्रून संघ, कारण वाडा आमचा आहे, मग राडा आमचा का नको हे दाखवत असताना धावसंख्या 14 वरती. पुढचा चेंडू मार्गस्थ चेतन यांच्याकडून. पावलांचा वापर केला, बॅटची कडा घेऊन राम पाटोले साहेबांनी. तिथे मात्र पुन्हा चेंडू सोडलाय. हरकत नाही. आमचे पाटोले साहेब दिवसभर पंचगिरी करतायत. खाली वाकले होते परंतु चेंडू निसटला होता आणि त्या दरम्यान इथे धाव नाही घेतली गेली. बघितलं आपण धाव तिथे न घेता आपल्याकडे स्ट्राईक कशी राहील. कदाचित हा शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका येईल किंवा स्ट्राईक रोटेट असेल, बघूया आपण. धावसंख्या 14 असताना चेतन यांचं षटक जर पाहिलं तर 2च धावा दिल्या ते गडी बाद करून या षटकामध्ये. रिलीज चांगला आहे, बॅकफुटला गेला आणि तिथे ऑफ ड्रॅप होता पण कडक आवाज बॅटमधून आणि भडक येतोय हा चौकार बॅटच्या माध्यमातून. इथे चौकार येतोय तो म्हणजे सुर्वेश याच्या बॅटमधून. 4 रन. धन्यवाद डीजे. बघा मित्रांनो, प्रेक्षकांनो, की मी जसा उल्लेख केला की 18-54 आणि पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 18 धावा जोडल्या गेल्यात. म्हणजे जे प्रत्येक षटकामध्ये करायच्या होत्या ते करण्यासाठी, त्या धावा करण्यासाठी तब्बल 2 षटकं लागली साडगाव संघाला. म्हणजे त्या धावांची साठवण करण्यासाठी इथे 2 षटकं लागली. आता मात्र येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. 6-36. प्रेक्षकांनो, 6 षटकार पाहायला मिळतील का आपल्याला? नक्कीच तुम्हाला तो आनंदच असेल, आम्हाला सुद्धा आनंद होईल. एक पराक्रम जर झाला तर तो प्रयत्न करावा लागेल. आणि षटकासाठी सज्ज झाल्यात सोपानजी भोईर. जसे ते दुपारी बॅट हातामध्ये आले तेव्हाच मी उल्लेख केला की सरांनी पूर्णपणे बल्ला हात में लिया है सर ने और पुरा जान हथेली पे लगा रे. तसं त्यांचं कार्य झालं. बघितलं आपण विकेट किपरच्या माध्यमातून. आता बॉलिंगच्या माध्यमातून ते तयार झालेले आहेत चॅलेंज स्वीकारण्यासाठी. 6-36. चेंडू खाली ठेवलाय, मस्त आणि टप्पा पुढे टाकला. हा फॉली होऊ दिला आणि नीटचं चेंडू टप्पा पडताच खाली स्किट झाला आणि तिथे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये राम पाटोले सर काम पाहतायत. डॉट काढला. धावसंख्या स्थिर 18 वरती. 5 चेंडू शिल्लक, 36ची गरज. उडवलाय, उंच जातोय, उंच भरारी घेतोय, तिथे गिळलेला आहे झेल आणि फलंदाज झाला फेल. मस्त होतं परंतु एलिव्हेशन म्हणजे फटकाचा आकार नीटसा प्राप्त करता आला नाही. बॅटचा फ्लो थोडासा आखडला गेला. अकुड बॅटने तो फटका उडवला आणि मिड विकेटकडे झेल टिपला गेला. इथे वाईटचा इशारा राज ठाकरे सर लगेच चॅलेंज केला सोपान भोईर सरांनी की मला आव्हान द्यायचं आहे या निर्णयाला, पण तो जो ओरिजिनल डिसिजन आहे तो वाईट आहे, चेक केलं जाणार. तिसरे पंच पण आमच्या मैदानामध्येच आहेत. म्हणजे आता आमचे आयोजक समिती पाहतील. एक आमचे आयोजक या इकडे विनायक जे आपण या किंवा
सागरजी आपण या सागरजी आहेत तिथे, विनायकजी निचिते आहेत, सागरजी भावार्थे आणि वाईट सर. इट्स अ वाईट सिग्नल, ॲब्सोल्युटली राईट. आणि बॅटर काही शफल नाहीये. रिलीज करताना डिलिव्हरी जेव्हा रिलीज झाली तेव्हा बॅटर जागेवरतीच होता. बरोबर निर्णय दिला होता राज ठाकरे सरांचे निर्णय. राज ठाकरे साहेबांचे निर्णय नेहमी अचूकच असतात, परंतु त्यांना नीटचं पाठबळ मिळणं कठीण झालंय महाराष्ट्रामध्ये, म्हणतो मी, इथे नाही. कॅप्टन ऑफ अस्नोली या, अनासाई माता अस्नोली संघाचा कॅप्टन आपण येऊन थांबा टॉस बॉक्समध्ये या. वेलकम. नरेश पाटोले साहेबांचं आगमन. साहेब या. ओ इथे बॅकफुटला गेलं, काहीसं पॅटचा चेहरा उघडला आणि त्याला ऑफड्राईव्ह करत असताना एक फ्लॅशी लुकिंग स्टाईल होतं फटक्यामध्ये. ताकद वापरली नाही अजिबात, फक्त सहजतेने खेळला गेला. नरेशजी पाटोले साहेब म्हणजे आमचे किनोली असोसिएशनचे सहसचिव आहेत. काय ती स्पर्धा मस्त पार पाडली. ती स्पर्धा कव्हर करण्याचा योग मिळाला साहेबांच्या वतीने आम्हाला, त्यासाठी आम्ही धन्यवाद देतोय. किनोली प्रीमियर असोसिएशन लीग चांगली स्पर्धा मागच्या आठवड्यामध्ये पार पडली. लॉफ्टेड ऑन ड्राव, तिथे मिस्तामिक आहे. ओम पाटोले धावतोय, चेंडूकडे झेल मिळत नाही, परंतु धावा वाचवल्या जातील. आता मात्र साठगाव संघाला धावा देवाचा करायची वेळ आली. इथे चौकार आलाय, तरी सुद्धा 4 रन आलेले आहेत. फील्ड झाला नाही. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 24 वरती 24. अजून अर्धा पल्ला गाठला नाहीये मी म्हणू शकतो आपण, कारण 54चं लक्ष प्रेक्षकांना. आणि आता पाहतो की लास्ट टू गो फार मोठ्या फरकाने सामना आपल्याकडे आला रे आला. विजय प्राप्त झाला. शेंद्रून संघ विजय होतोय. अभिनंदन संघाचं आणि कौतुक करतोय आम्ही या ठिकाणी साठगाव संघाचं. आपण सुद्धा चांगला खेळ दाखवल्याबद्दल सन्मान्य विनीतजी विशे साहेबांचं कौतुक. या भाऊसाहेब.